आज आपण आहे ना जरा वेगळ्या पद्धतीने कढी पकोडे बनवूया। मी 10-15 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 10-15 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात, थोडी जिरी टाकू, चवीनुसार मीठ टाकू, 1 चमचा मीठ टाकले। आता हे आपण कुटून घेऊ। आपला ठेचा कुटून झालाय। आता इथं मी हे 2 कांदे घेतले, तर आता हे बारीक कापून घेऊ आपण। आपला कांदा कापून झाला। इथं मी 1 बटाटा घेतलंय, आता ते बारीक खिसून घेऊ आपण। आता आपलं बटाटा खिसून झालं, आता याला धुवून घेऊ। बटाटा धुतलाय, आता हे पिळून घेऊ आपण। हे ह्या कांद्यातच टाकू आपण। त्या कांद्यात आणि बटाट्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ टाकू, 2 चमचे बेसन पीठ टाकू आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकू आणि 1 चमचा ठेचा टाकू, अर्धा चमचा हळद टाकू आणि चवीनुसार मीठ, एवढी कोथिंबीर कापलेली टाकू। आता हे हाताने पीठ मळून घेऊ असं आपण। त्याला पाणी टाकायची गरज नाही, असं घट्ट मळून घ्यायचं। आता आपलं तेल गरम झालंय, हे भजी याच्यात सोडून घेऊ आपण। आता आपलं पीठ मळून झालंय, असे ह्याच्यात सोडून घ्यायचे। आता आपले पकोडे तळून झाले, आता आपण याला काढून घेऊ। पकोडे तळून झाले आता आपले। आता याच्यासाठी आपण कढी तयार करू। आता याच्यात आपण थोडस पाणी ओतू। त्याच्यासाठी मी अर्धा लिटर दही घेतलंय। आता हे दहीने थोडस हलवून घेऊ। हे दही सगळं फोडून घेऊ आता। आता दही फोडून झालं, आता आपण तो ठेचा कुटून घेतला होता ना, तो ठेचा याच्यात टाकून घेऊ आणि अर्धा चमचा हळद टाकू। आता हे चांगलं मिक्स करून घेऊ याने। आता छान मिक्स झालं। आपली कढई गरम झाली, याच्यात थोडस तेल होतो आपण। आता त्याच्यात अर्धा चमचा मोहरी टाकू, अर्धा चमचा जिरी टाकू, 6-7 पानं कढीपत्त्याची। आता हे दही काढून ठेवलं तर आपण हे त्याच्यात ओतू। आता ह्या कढीला 5 मिनिटं उकळून देऊ आपण। आता आपल्या कढीला उकळी फुटली, आता हे पकोडे आपण त्या कढीमध्ये टाकून घेऊ। आता या कढीला आहे ना 2 मिनिटं उकळून देऊ फक्त आपण। आता 2 मिनिटं झाले, आता आपले कढी पकोडे तयार झाले।
तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशा पद्धतीने एकदा कढी पकोडे नक्की करून बघा.